सो हे गाईज मस्त आम्ही चाय नाश्ता करून इकडे घेतलं जेवण बनवायला. जेवण वगैरे झाल्यावर मस्त रेडी वगैरे झालो. इकडे नैवेद्यांची तयारी चालू होती. नैवेद्य वगैरे बनवून झाल्यावर आम्ही सगळ्यांनी मिळून देवबापाची आरती केली. आरती वगैरे झाल्यावर सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतला. मग आम्ही सगळेजणं गेलो जेवायला. जेवण वगैरे मस्त करून झाल्यावर आम्ही मस्त थोड्या वेळ बसलो, टाईमपास केला. मग सर्वांनी मिळून डान्स केला. खूप मजा केली. हे दोन किंग तर काय ऐकतच नव्हते. काय गॉगल काय हार घालून नाचत होते. मस्त डान्स वगैरे करून झाल्यावर मग आम्ही विसर्जनाची तयारी करायला घेतली. मस्त फुलांच्या पाकळ्या वगैरे आधी करून घेतल्या. मग थोडासा डेकोरेशन वगैरे केला. ध्रुविका कुठे चाललेली काय माहिती. मग डेकोरेशन वगैरे करून झाल्यावर देवबाप्पाचं विसर्जन सोहळा चालू झाला. देवबाप्पाला बाहेर काढून सगळ्यांनी नमस्कार केला. मस्त पोकून वगैरे घेतला. मग मस्त फटाके वाजवून बाप्पाचा विसर्जन सोहळा चालू केला. मस्त आमच्या तळ्यावर गेल्यावर तिकडे सगळ्यांनी मिळून देवबाप्पाची आरती वगैरे करून घेतली. देवबाप्पा चालले म्हणून किटू रडत होता आणि ध्रुविका देवबाप्पाला बाय बाय करत होती. मग बाप्पा निघाले बाप्पाच्या गावी जायला. मग विसर्जन वगैरे करून आम्ही घरी आलो. विसर्जन करून आल्यावर इकडे डॉली आणि ध्रुविका फुलांसोबत खेळत होते. मग आम्ही घेतला प्रसाद बनवायला. प्रसाद वगैरे बनवून झाल्यावर सगळीकडे तो वाटला. मी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.